लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाला विचारत असतो की तू काहीही करायला तयार आहेस ना, आणि त्यावर ती सुद्धा हो म्हणते. त्यामुळे मग राघव तिला डान्स करायला सांगतो. मात्र ते ऐकून तिला आश्चर्य वाटते. ती म्हणते की हे बघ लंबू, तू आपल्याला असं काही सांगितलं नव्हतं. तू फक्त असं सांगितलं होतं की तुला इथे येऊन तुझ्या मदरची काळजी घ्यावी लागेल. हे डान्स वगैरे करणं आपल्याला जमणार नाही. आणि ते ऐकून राघव म्हणतो ठीक आहे, मग तू जे मगाशी पैशांचं गणित सांगितलं ते सुद्धा आता विसरून जा. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात त्याला गाण्याचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे तो पाठीमागे वळून बघतो तर त्याला कृष्णा डान्स करताना दिसते. आणि ते बघून राघवला हसू येतं आणि मग तो खुर्चीवर जाऊन बसतो. तर कृष्णा त्याच्यासाठी डान्स करत असते. आणि तिचा तो डान्स बघून राघव मात्र मोठमोठ्याने हसू लागतो. आणि मग त्यानंतर तो कृष्णाला थांबवतो आणि तिला सांगतो की खरंच खूप छान डान्स केला तू, पण आता बस झालं. आणि ते ऐकून कृष्णासुद्धा खुश होते. ती राघवला विचारत असते की खरंच माझा डान्स तुला आवडला ना. आणि त्यावर राघवसुद्धा हसतच हो म्हणतो. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र कृष्णा म्हणत असते की लंबू थांब, आपण तुझी एक इच्छा पूर्ण केली, आता तुलासुद्धा आपली एक इच्छा पूर्ण करावी लागेल. त्यावर राघव विचारतो कोणती इच्छा. तर कृष्णा त्याला सांगते की तुला आता जेवण करावं लागेल. आणि त्यावर मग राघवसुद्धा हो म्हणतो. तर कृष्णा त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते. पण अचानक तिचा ओढणीत पाय अडकतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव तिला सावरतो. आणि कृष्णाच्या हातून तो जेवणाचं ताटसुद्धा खाली पडू देत नाही. एका हातात तो कृष्णाला पकडतो तर दुसऱ्या हातात जेवणाच्या ताटाला. आणि मग कृष्णा त्याच्याकडे एकटक बघतच राहते. तर राघवसुद्धा तिच्याकडेच बघत असतो. आणि मग त्यानंतर ते दोघे पटकन भानावर येतात आणि एकमेकांपासून दूर होतात. कृष्णा म्हणजेच सिंधू तर खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की माझं चुकून ओढणीत पाय अडकला त्यामुळे तोल गेला. तर राघव तिला शांत करतो आणि मग त्यानंतर कृष्णा त्याला जेवण करायला सांगते. राघव जेवण करत असताना ती सुद्धा त्याच्या जवळच बसून असते. तर राघव तिला म्हणत असतो की तू इथे बसायची खरंच काही गरज नाहीये, मी एकटा जेवण करू शकतो. मात्र कृष्णा म्हणते की असं कसं, आपण तुझ्या मदरला प्रॉमिस केलं आहे की यापुढे आपण तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ, मग आपण आपलं प्रॉमिस कसं मोडणार. आणि ते ऐकून राघव तिच्याकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर मग तो सरळ कृष्णाजवळ जाऊन बसतो. त्यामुळे ती घाबरून तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राघव तिला थांबवतो. तो एकटक तिच्याकडे बघतच असतो. आणि मग तो तिला विचारतो की माझ्या डोळ्यात बघ आणि मला खरं खरं सांग की तुझ्यासाठी आईला दिलेलं प्रॉमिस महत्त्वाचं आहे की मी महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे कृष्णाला कळत नाही. आणि मग ती म्हणत असते की आपल्यासाठी आपला शब्द महत्त्वाचा आहे, आपण एकदा दिलेला शब्द कधीच मोडत नाही. आणि ते ऐकून राघव विचारतो की खरंच का. आणि त्यावर कृष्णासुद्धा हो म्हणते. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. तर राघव हसतच तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर कृष्णा तिच्या रूममध्ये येते. ती स्वतःशीच म्हणत असते की सिंधू हे काय चाललंय तुझं, सावर स्वतःला आत्ता या क्षणी, तुला तुझ्या सावीला शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच राणी त्या ठिकाणी येते. आणि मग त्यानंतर ती लगेच खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि कृष्णाकडे जाते. कृष्णा तिला विचारत असते की काय काम आहे. तर राणी तिची माफी मागत म्हणते की कृष्णा मला माफ कर, मगाशी मी खरंच तुझ्याशी खूप रूढ वागले, मी असं वागायला नको होतं. आणि राणीचं हे असं बदललेलं बोलणं ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं. पण ती म्हणते की ठीक आहे ग फ्रेंड. आणि मग त्यानंतर राणी पुन्हा एकदा कृष्णाची माफी मागत म्हणते की खरंच तू माझी खूप चांगली फ्रेंड आहे, कारण जर तू माझी फ्रेंड नसती ना तर तू तो व्हिडिओ राघवला किंवा घरातील इतर व्यक्तींना दाखवला असता. पण तू असं काही केलं नाही, तू खरंच खूप चांगली आहे, मीच तुला ओळखण्यात चूक केली. आणि मग त्यानंतर ती पुन्हा कृष्णासोबत मैत्री करते आणि तिला प्रेमाने मिठीसुद्धा मारते. आणि त्यामुळे कृष्णा म्हणजेच सिंधूला तर धक्काच बसतो. दुसरीकडे राघव आणि ऋषभ बोलत बसलेले असतात. राघव ऋषभला मगाशी घडलेला सगळा प्रकार सांगत असतो. ऋषभही म्हणत असतो की दादा तुला आठवतंय ना, सिंधू वहिनीसुद्धा तू जेवण केल्याशिवाय कधीच जेवण करत नसायची. आणि त्यावर राघव म्हणतो की हो ऋषभ. आणि मग त्याला सिंधूसोबत घालवलेले अनेक क्षण आठवतात. आणि मग त्यानंतर तो ऋषभला म्हणतो
की जर मला कोणत्या गोष्टीचा त्रास झाला तर त्याचा त्रास सिंधूला सुद्धा व्हायचा. जर मला लागलं तर त्याच्या वेदना सिंधूच्या डोळ्यात दिसायच्या आणि त्याच वेदना मी काल कृष्णाच्या डोळ्यात बघितल्या आणि ते ऐकून ऋषभला सुद्धा आश्चर्य वाटते. ती नक्की कृष्ण आहे की सिंधू याचाच ते दोघेजण विचार करत असतात. तर दुसरीकडे राणी कृष्णासोबत बोलून रूममधून बाहेर जात असते आणि तितक्यात गोदा मावशी त्या ठिकाणी येते. राणी तिच्याशी काही न बोलता सरळ तेथून निघून जाते. तर गोदा मावशी पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि कृष्णाला विचारत असते की ही माजुरडी इथे का आली होती आणि तिने तुझ्यासोबत मैत्री का केली, तिचं नेमकं काय सुरू आहे हे शोधायला हवं. आणि त्यावर कृष्णा म्हणते की मी तो व्हिडिओ इतर कोणालाही दाखवला नाही ना, म्हणून तिचं हे सगळं सुरू आहे. तर गोदा मावशी म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण मला कळलं नाही की तू एवढा लांबचा घास का घेतला. त्यावर कृष्णा विचारते म्हणजे, तर गोदा मावशी तिला विचारत असते की तू तो व्हिडिओ इतर कोणालाही का दाखवला नाही. कमीत कमी तू तो व्हिडिओ राघवला तरी दाखवायला हवा होता. मात्र त्यावेळी कृष्णा म्हणते की नाही मावशी, आत्ता तो व्हिडिओ घरातले कोणीही बघता कामा नये, नाहीतर सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही मधू खूप हुशार आहे, ती काहीही करू शकते. त्यामुळे आत्ता तिच्यासोबत मैत्रीच करायला हवी, जेणेकरून मला सावीपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. आणि त्यावर गोदा मावशीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग रात्री कृष्णा तिचा मोबाईल घेऊन हॉलमध्ये बसलेली असते. तिने तिचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेले असतात. तितक्यात रत्नाकर राजश्रीला घेऊन त्या ठिकाणी येतो. तर सिंधू पटकन मोबाईल ठेवून देते आणि राजश्रीला बसायला सांगते. ती विचारत असते की मदर तुम्ही बाहेर का आलात, आणि त्यावर रत्नाकर तिला सांगतो की तिला खोलीत बसून कंटाळा आला होता, म्हणून मीच म्हटलं की थोडा वेळ बाहेर फेरफटका मारूयात. बाहेर नाही पण घरातल्या घरात तर आपण चालूच शकतो ना. आणि त्यावर कृष्णासुद्धा हो म्हणते आणि मग ती राजश्रीसोबत गप्पा मारू लागते. तर रत्नाकर म्हणत असतो की सिंधू, खरंच तू घरात पुन्हा आल्यापासून खूप चमत्कार होत आहेत. तू इथे येण्याच्या आधी राजश्रीची तब्येत किती बिघडली होती माहिती आहे ना तुला. ती अक्षरशः अंथरुणाला खिळली होती, पण तू इथे आली आणि राजश्री बरीच झाली. आता तर ती घरातसुद्धा फिरू शकते. आणि ते ऐकून सिंधूला म्हणजेच कृष्णालाही खूप आनंद होतो आणि राजश्रीसुद्धा खुश होते. तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती यांचं बोलणं ऐकत असते. तर इकडे बोलता बोलता कृष्णा राजश्रीला म्हणते की तू एकदा लवकर बरी हो, म्हणजे मी जायला मोकळी. आणि ते ऐकून राजश्री विचारते की आता तू कुठे जाणार आहे. आणि त्यावर कृष्णा हसतच म्हणते की मदर आपण कोण आहोत, डॉक्टर ना. मग एक पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरला दुसऱ्या पेशंटकडे जायला नको का. आणि तिचं ते उत्तर ऐकून राजश्रीसुद्धा हसतच म्हणते की ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती सिंधू म्हणजेच कृष्णाला सांगते की माझं एक काम कर, राघवची खोली आवर, कारण त्याच्या खोलीत खरंच खूप पसारा आहे. पण ते ऐकून राणी घाबरते आणि ती लगेच पुढे येत म्हणते की आई तुम्ही तिला का सांगताय, मी राघवची खोली आवरते. मात्र राजश्री म्हणते की अगं तू का आवरतीयस, सिंधू आहे ना इथे, ती राघवची खोली नीट आवरेल आणि तिला या कामांची सवयसुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिचं आणि राघवचं लग्न होणार आहे, राघवची होणारी बायको आहे ती, त्यामुळे त्याची काळजी तीच घेईल. आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून राणीला तर खूप वाईट वाटतं. ती रागातच राजश्रीकडे बघत असते. आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूला विचारते की आवरशील ना गं तू खोली. आणि त्यावर तीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जात असताना ती मुद्दाम नाटक करत राणीला म्हणते की फ्रेंड तू चल ना आपल्यासोबत, आपल्याला त्या लंबूच्या खोलीत नाही जायचं. पण तितक्यात राजश्री तिला विचारते की काय गं काय झालं, तू अजून गेली का नाही. त्यामुळे कृष्णा म्हणते की मदर तू डोळे बंद कर, आपण लगेच जातो. आणि मग त्यानंतर ती पळतच राघवच्या खोलीत जाते. तर राणी खूप चिडलेली असते. त्यानंतर कृष्णा राघवच्या खोलीत येते. मात्र कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून ती मोठमोठ्याने कृष्णाच्याच भाषेत बोलत असते. आणि मग त्यानंतर ती राघवची खोली बघू लागते. इतक्या दिवसांनंतर ती खोली बघून कृष्णाला म्हणजेच सिंधूला खूप आनंद होतो. आणि मग तिचं लक्ष राघवच्या फोटोकडे जातं. राघवचा फोटो बघून ती तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती राघवचं शर्ट हातात घेते
ती प्रेमानेच त्या शर्टाकडे बघत असते आणि मग तिला राघवसोबत घालवलेले अनेक आनंदाचे क्षण आठवतात आणि मग त्यानंतर सिंधू त्या खोलीतील प्रत्येक वस्तूला हात लावून बघते. प्रत्येक वस्तूसोबत तिच्या काही ना काही आठवणी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि मग त्यानंतर ती राघवची खोली व्यवस्थितपणे आवरते आणि ती खोली आवरत असतानाच राघव बाथरूममधून बाहेर येतो. त्याला माहीत नसते की कृष्णा बाहेर आहे, तर कृष्णालाही माहीत नसते की राघव बाथरूममध्ये होता आणि जेव्हा ती त्याला बघते तेव्हा ती मोठ्याने ओरडते. त्यामुळे राघव खूप घाबरतो आणि तो पटकन लपून बसतो. तर कृष्णा मोठमोठ्याने ओरडून म्हणत असते की लंबू, तुला काही कळतं की नाही? तो असा घरात कसा फिरू शकतो? आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जात असताना तिचा पाय कशात तरी अडकतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव पुन्हा एकदा तिला सावरतो. त्यामुळे कृष्णा त्याच्याकडे बघतच राहते. त्यामुळे राघव तिच्या जवळ जातो. त्यामुळे ती पटकन डोळे मिटून घेते. तर राघव म्हणत असतो की डोळे उघड आणि एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ. त्यामुळे कृष्णा डोळे उघडते. तर राघव एकटक तिच्याकडे बघतच असतो. मात्र त्यानंतर ती राघवला दूर ढकलते आणि पटकन तेथून पळून जाते. राघव तिला विचारत असतो की काय झालं? तर कृष्णा म्हणत असते की लंबू, आपण तुला आधीच सांगितलं होतं ना आपल्याला टच करायचं नाही. मग हे सगळं काय चाललंय तुझं? आणि ती फ्लॉवर पॉट उचलूनच त्याच्या डोक्यात मारायला निघते. पण राघव तिला थांबवतो. तर कृष्णा म्हणत असते की आपण तुला सांगितलं ना आपल्या जवळ येऊ नको, आपल्याला टच करू नको. तर राघव म्हणत असतो की 1 मिनिट, मी काही तुला टच वगैरे करत नाहीये. आणि मग तो तिला विचारतो की तू इथे कशासाठी आली होती? त्यावर कृष्णा सांगते की आपल्याला तुझ्या मदरने सांगितलं होतं की जा आणि त्या लंबूची खोली आवर, म्हणून आपण इथे आलो होतो. आणि ते ऐकून राघव म्हणतो की ठीक आहे. आणि मग कृष्णा लगेच तेथून जाण्यासाठी निघते. तर राघव हसतच तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव नाश्ता घेऊन येत असताना त्याचा पायरीवरून पाय घसरतो. मात्र सिंधू त्याच्या जवळच असते. ती पटकन राघवला सावरते. मात्र हे सगळं राणीसमोरच घडतं. त्यामुळे ती खूप चिडते आणि मग त्यानंतर राजश्री घरात सगळ्यांना सांगते की मला असं वाटतंय की आता आपण लवकरात लवकर राघव आणि सिंधूच्या लग्नाचा विचार करायला हवा आणि त्याचबद्दल बोलायला मी आज तुम्हाला इथे बोलावलं आहे. आणि ते ऐकून राणी घाबरून म्हणते की राघव आणि सिंधूचं लग्न शक्यच नाही. त्यामुळे सगळेच तिच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.